छत्रपती संभाजीनगरच्या बोगस IAS प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। बोगस IAS महिला पाकिस्तानची हेर असल्याचा संशय आहे। बोगस IAS महिलेचा दिल्ली स्फोट प्रकरणाशी सुद्धा संबंध असण्याची शक्यता आहे। दिल्लीतील स्फोटाच्या दिवशी हीच महिला दिल्लीमध्ये फिरत असल्याचं समोर आलंय। कल्पना भागवत असं तिचं नाव आहे। आरोपी कल्पना भागवतकडे 10 इंटरनॅशनल नंबर सापडले। कल्पना भागवतकडे अफगाणिस्तान आणि पेशावर मधले हे नंबर आढळून आलेले आहेत। शिवाय या बोगस IAS महिलेच्या घरामध्ये 19 कोटी आणि 6 कोटींचे चेक सापडले। दिल्लीमध्ये स्फोट झालेला असतानाच ही महिला दिल्लीत फिरत होती आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे। या महिलेचा दिल्ली स्फोट प्रकरणाशी संबंध आहे का हे तपासामध्ये आता समोर येईल। प्रतिनिधी सुमित पवार आपल्याला आणखी तपशील देतील। सुमित, नक्कीच छत्रपती संभाजीनगरच्या बोगस IAS प्रकरणात मोठा खुलासा समोर आलेला आहे। संशयित महिला कल्पना भागवत हिच्याकडे तब्बल 10 इंटरनॅशनल नंबर आढळले असून त्यात अफगाणिस्तान आणि पेशावर येथील नंबरांचा उल्लेख करण्यात आला। तसेच तिच्या घरातून 19 कोटीचा चेक आणि अजून एक 6 लाखांचा चेक त्यात पोलिसांनी जप्त केला आहे। आरोपी महिला ही राजस्थान, जोधपूर आणि दिल्ली अशा ठिकाणी विमानाने फिरल्याची देखील माहिती समोर आली आहे। तिच्याकडे होम मिनिस्टरचे OSD आणि मिनिस्टर संबंधित नंबरही असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या काळात ती महिला दिल्लीमध्ये असल्याचं देखील सांगितलेलं आहे। तसेच राष्ट्रीय सुरक्षेचा धोका म्हणून दिल्लीशी असलेला संभाव्य लिंक तपासण्यासाठी तिचा तपास करायचा असल्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली आहे आणि त्यासाठी महिलेचे 10 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून पोलिसांनी माहिती दिली आहे। त्यामुळे आता 10 दिवसात पोलीस या घटनेशी संबंधित त्या महिलेची काय तपासणी करतात आणि या काय समोर येतं हे बघणं आता महत्त्वाचं असेल। मात्र या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुमित।